या आता बिया भीता कशा साईटिक लाडू तुम्ही कधी नोकरी धंद्यात गाडी गोटीला कॉलेजात गोटी भरली थोडी मान करूया Okay.
हा तिकडे जरा इकडे ठेव झाले तरी इकडे आतमध्ये जाऊ दे बस म्हणजे कसं हातभार येऊ भेटेल ना हा बस पाणी कमी घ्या सगळं कपडे भिजवून घ्या रामदेव उमे आणून दे रे काय किती वेळ अरे अगरबत्ती कर दे अगरबत्ती आता उम्या आता घरात झोपून नको झालो आमचे घाव सुटतील पुढं काय येणारच की तुम्ही बांध इकडं मग आता तो परत पाठीने घेऊन तांबडे करा पालखीतो ना इकडे बांध बरोबर मग त्यात काय घेऊ हा घे सुशील था तो गारा घालीत अरे तू नाही यावं आम्हाला होईल चालू तर मित्रांनो हे बघा आता आपण सगळे फिरतो 2-4 चौथा 5वा घर आहे वाटतं या घरात आता पालखी थांबली आणि आपण इकडे येतो आणि इकडे पहिली पालखी गेलेली रेशमावणीच्यात आहे सो त्याच्यामध्ये आपण हे करतो आणि रेशमावणी जेवणाचा म्हणशाल तर माझ्यामध्ये काय बनवतं घे पीठ घेतलं ना काय आहे ओके पुरी आहे आणि भाजी असतात त्याच्यामध्ये तर पुरींचं सध्या काम चालू कलांदी क्वालिटी आज एकादशी आहे ना तर बराच उपवास आहे त्याच्यामध्ये कंदमुळे तिकडनं आता इकडे गेल्यात तर या घरात गेल्यात थँक्यू येत आहे ना पूर्व येत आहे वांगे येतात ना पटकन कोणाला माझ्या तर पापड ही पुरी रवो वाडीचो आणि वाटाणे बटाट्याची भाजी वाटाणे बटाट्याची भाजी आणि डाळ तो विषय जेवणाची आपली तयारी झालेली आहे सो चला जेवूया थोड्या वेळात तुमका पण दाखवते जेवताना सो चला आणि फराळाचा काय उपवास आहे त्याच्यामुळे त्याला दिलेला त्याचा एक ह्या दिलेला त्याचा स्टॉक दिलेला आकडे करंजाचो तो करंजो खाता कंदमुळा तेव्हा उकडून दिलेली आहे त्याचा आज एकादशी त्याच्यामुळे काय खाणार नाही तो आपण थोड्या वेळानं जेवू आता वाजले किती आहेत वाजलेत बरोबर 1:45 हां आणि आता जाऊचं आपल्या 4च्या गाडीने जाऊचं घरा की आता जे लोक जमलेले असतात ना 100 एक लोक जमतात ते का आपण पाऊस वगैरे वाटतात 10 रुपये 20 रुपये 30 रुपये 50 रुपये
त्या पॉस वाटणं म्हणतात. पॉस ती पद्धत आमच्याकडे वेगळी आहे, पण तुम्ही बघितलं तसं ते का पॉस वाटणं म्हणतात. त्याशिवाय पण वाढवती, सगळेजण पण वाटतं. सो असं ते का पॉस म्हणतात. त्याच्यानंतर मग दुपारी 12-12:30 1 वाजले की नंतर मग ते जे सोबत लोक असतात, जी माणसं जमलेली असतात त्या खेळे म्हणतात. ते 4-4 लोक 5-5 लोक प्रत्येक ठिकाणी जाऊन जेवण वगैरे म्हणतात. आता त्याशिवाय पण बनवलं ना, कोण येतं तरी त्यांना ते जेवण घालणार 2-2 4-4 जण जे निवडलेले लोक असतात त्यांना. सो असं विषय असता. आणि दुपारची त्यांची दुपार बघू शकता तुम्ही. सो थोड्या वेळानं आता आपण जेवूया आणि संध्याकाळी आपण निघूया इथे. सो ते लोक इकडे पालखी तिकडे जातात, असं विषय असा. सो चला 56 म्हणजे 2 वाजल्यात आणि अजून खेळे येऊक नाहीत, म्हणजे माणसं येऊक नाहीत जेवणारी, त्या खेळे म्हणतात, असं विषय. आणि जरा वहिनी वाढता जेवण माका तू तरी जेवून घे 2 वाजल्यात तर, कारण की आमका पण निघायचा. सो असं विषय आलं. आता जेवता तुमका दाखवते काय काय जेवण. आता दाखवतेच मगाशी, पण ते वाढल्यावर पण तुमका दाखवते काय काय. आता नमकी सगळं एकदम दिसा भात, डाळ, पापड, लोणचं. आपण आता आंबो काढणार तोडून लोणचं केलं, वाटाण्याची भाजी आणि पुरी. असं बेता ते एवढं जेवूया आम्ही. बाकीचे जेवतले, बाकीचे दोघा तिघा तिकडे गेले, दुसरे जेव गेले. सो चला हाय. चला टाटा, येता परत येता. हां चला चला टाटा. चला फोंड्यात जाऊया. चला पटापट चवड्यावर चला. चला जाऊया आता आपण. तयारी वगैरे घेतला, तयारी वगैरे केला आणि जाऊया आता घरात. सो चला जाऊया घरात. चव्हाट्यावर गेला, रिक्षा पकडताना आणि वरती जातो. सो चला चव्हाट्यावर शिपना मारत तरी म्हणजेच आपली दुर्वड असा दुर्वड करत तरी. आणि आहे ना देव जातरी जवनाच्या देवात आहे ना, असं विषय. आपण जर दुकानात बसला त्यांची वाट बघता, ते गेली की आपण रिक्षात बसून निघायचा. पुढे मंदिर तिच्यावर माझी बॅग देवा. इकडे जाणार आहे गाड्या. सो आपण सगळे बसले तिकडे एसटीची वाट बघतात. 3 वाजता 400 एसटीची वाट बघतात. आणि इकडे जात तर इकडे जाणार आहे गाड्या. सो अशा गाड्या ज्या इकडेच लावलेल्या आहेत, इकडे बसली आहेत. आणि कुंडली वगैरे बसलो आपण दादा वाट बघता. इकडे जाणारी गाडीची म्हणजे या साईडला. सो इकडे जाणार बस. सो बसची वाट बघता तिथे जाऊ आपण. सो बसलो आणि आपले आता वाजता जवळजवळ 4:22 झाले. सो गाडी भेटली आपल्या. गाडी जागा भेटली तर जागावर बसायला भेटला. सो जाऊया आता पुढे. गाडी आहे की नाही. आता 39 झाले ते जातात येतात. सो आता बाकीचे मंदिरे आमची येतात लांबना विषय. तर गाडी बघतो पियारी आणि नंतर मग आपला जाऊचा पियारी किंवा गरमट फोंड्यात जाऊचा. सो गरमट मार्गे फोंडा किंवा पियारी मार्गे फोंडा. सो चला बघूया कसं दिसतं बघावरी. आपली बाकी आणि जर आपली 5:15ची लागली आहे पियारी मार्गे फोंडा. पोचलो आता फोंड्यात तर जाऊया घरात. सो चला वाजले बरोबर 6. सो चला जाऊया चौकात. वाजले 6 6:15. नाही 6:15 वाजले. 6:18 झाले आहेत. नमस्कार मित्रांनो, जस्ट आता पोचलो आपण घरी. वाजले बरोबर 6:30. मस्तपैकी व्हिडिओ झालेलो. तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. आणि नवनवीन असे व्हिडिओ नक्की माझ्या ब्लॉगवरती येत जातील. तर नक्की मला सबस्क्राईब करून ठेवा अजून जर सबस्क्राईब करणं नसाल तर, जेणेकरून तुमका माझ्या अशा नवनवीन व्हिडिओ भेटत जातील. तर मस्त असा एक्सपिरियन्स होतं. पहिल्यांदाच गेलेले पणसगावात मी पण फर्स्ट टाईम माझा पणसगावात. मस्त असं माहोल होतो. मस्त एके ठिकाणी होळी वगैरे झालेली आहे. होळींचं तुम्ही पण व्हिडिओ बघितलेलाच. हा शिपना होता संध्याकाळचा. तर आपल्याला काय भेटला नाही की आपण त्यांना निघालो 4 वाजता. सो असं विषय. तर संध्याकाळी म्हणजे शिपना म्हणजे धुळवड. सो ती धुळवडमधून ते संध्याकाळी देव जातारे जगन्नाथाकडे. सो असं विषय असा तुमका जाताना सगळं दाखवलं आहे. ओव्हरऑल आम्ही आता घरात पोचलो. मस्तपैकी असं व्हिडिओ झालेलो. असं तुमच्याकडे पालखी वगैरे येत असतं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नवीन सबस्क्रायबर जोडले असतील जे आपले पणसगावातले असतील सबस्क्रायबर, त्यांनी पण नक्की माझे पहिले व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. आणि नवीन पण व्हिडिओ येतील त्याच्यासाठी पण नक्की माझ्यासाठी माका सबस्क्राईब करून ठेवा. आणि जे आमचे जुनी सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी नवीन असा येलेला या व्हिडिओमध्ये. तर त्यांनी ते मस्तपैकी त्याचा आस्वाद घ्या. मस्तपैकी अशी मंदिरं वगैरे आहेत ती पण सगळी तुमका टाकलेली आहेत आतमध्ये. कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. आणि अशीच मस्तपैकी मंदिरे बघण्यासाठी कोकणात नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. कुणात आपली काळजी घ्या.